नमस्कार. मी भीमाराम तोळारामजी चौधरी. मी 25 वर्षापासून सांगोळत राहतो. परंतु माझ्या वाडेगाव नाक्यावरती माझ्या भावाच्या नावावर सर्वे नंबर 1 मध्ये 1/2/ड हा प्लॉट मी 30 जानेवारी 2019ला खरेदी केलेला आहे. आणि माझे तिथे दुकान आहे आणि तिथे सामान आहे. परंतु जुलै 2020 पासून एक 3 व्यक्ती नवनाथ भानुदास पवार, अमोल नवनाथ पवार, मच्छिंद्र अप्पासो पाटील ही तिघाने माझी मिळकतीवरती ध्यान ठेवून आणि हा मिळकती आणि माझा धंदा कसा बंद पाडायचा आणि हा मिळकती कसं मिळवायचा आणि मिळकती बळकवायसाठी ह्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू केले. आणि 2020 साली माझ्या भावावर आणि माझ्याबरोबर भांडण केली, मारहाण केली, धमक्या दिली, माझ्या मिळकतीमध्ये आणून सामान टाकलं. मी जाऊन पोलीस स्टेशनला कल्पना दिली आणि पोलीस स्टेशनने त्याच्यावरती तेव्हा ॲक्शन घेतली आणि वाद सर्वत राहिला. परंतु ते काही थांबले नाही. मग माझे भाऊ कलारामला मारहाण केली आणि त्याच्या डोक्यावरती लोखंडी रॉडनं वार केला आणि वार केल्यामुळे ते टाके पडले आणि 10 दिवस तो बेशुद्ध होता. आणि परत त्याच्यावरती कुठली अरेस्ट होत नव्हता. म्हणून मी सोलापूरला परत प्रहार पत्रकारमध्ये जाऊन ते बातमी दिल्यानंतर त्यांची ते परत अरेस्ट झाले आणि तो जामीनवर सुटून बाहेर पडले. परंतु अमोल नवनाथ पवार, नवनाथ भानुदास पवार आणि मच्छिंद्र अप्पासो पाटील तिथेपर्यंत काही थांबले नाही आणि मला वारंवार धमक्या, शिवीगाळ, मारहाण, माझे जागेचे ते कंपाऊंडचे तोडफोड ही सारखंही चालू केलेलं आहे आणि कास वगैरे टाकलेली आहे. आणि वेळोवेळी जसं जसं मला त्रास झाला आणि वेळोवेळी मी पोलीस स्टेशनला ही प्रत्येक गोष्टी गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आम्ही काही जर त्रास झाला आणि पोलीस स्टेशनला सांगितलं तर पोलीस सुद्धा काय म्हणतात की हा तुम्ही कुठलंही काम करू नका आणि थांबा. आम्ही म्हणतो आम्ही का थांबू, मिळकती माझी आणि माझी मिळकतीमुळे मी काम करत नाही असं का तुम्ही थांबवताय. तर पोलीस म्हणते 2 दिवस थांबा, हे जरा आमच्या वरनं परिसर आणते ती. आता कसलं परिसर आणते ते पण काय सांगत नाही ती. मग आम्ही काय केले, नगरपालिकेला जाऊन कल्पना दिली की असं असं आम्हाला काम करायचे आहे. नगरपालिका म्हणते ही परमिशन घेतल्याशिवाय काम करता येत नाही. आम्ही म्हटलं बरोबर आहे. पण नवनाथ पवारने परत आम्हाला त्रास देण्यासाठी जवळजवळ 2 वर्षानंतर जागा आमच्या शेजारी खरेदी केली. आधी त्यांची आणि आमची जागा कुठेच जवळ नव्हती. माझी जागा सर्वे नंबर 1 मध्ये आणि त्यांची जागा सर्वे नंबर 2 मध्ये होती आणि मध्यला रस्ता ते 24 मीटराची आहे. परंतु ही त्यांना काय पसंत पडला नाही. म्हणून ह्याने नवनाथ पवारने मला मारायसाठी भरपूर प्रयास केलं आणि माझी जागा बळकवण्यासाठी भरपूर त्यांच्यात प्रयास चालू राहिला. आणि तो म्हटलं की आता ह्याच्यासाठी हा जागा कसं घेऊ का की मी परप्रांती आहे आणि ही परप्रांती बरेच वेळा म्हणत आहे की तू बाहेरचे आहे, तू इथं जागा कसं खरेदी केली आणि असं खरेदी करू शकत नाही आणि हा जागा मी आता तुला बळकवल्याशिवाय राहणार नाही असं मला वारंवार धमक्या देत आहे. त्याचे व्हिडिओ फुटेज CC कॅमेरे वगैरे आहे. आणि नगरपालिकेला आम्ही सांगितलं की नवनाथ पवार माझ्यानंतर 2 वर्षानंतर खरेदी केले आणि त्याचे काम चालू आहे आणि माझं काम बंद पडत आहे, तुम्ही त्यांच्यावरती का कारवाई करत नाही अशी मी अर्ज नगरपालिकेला, तहसीलदारला आणि पोलीस स्टेशनला दिलेली आहे. मग पोलीस स्टेशनवरती गेलो आणि पोलीस स्टेशनमध्ये साहेबांना सांगितले की कोणीही काही करू नका, तुमच्या ज्या जमिनीचा जर वाद असेल तर तुम्ही मोजणी करा, नंतर तुम्ही काय काम करा. परंतु नवनाथ पवार कुठल्याही गोष्टीला थांबले नाही, अमोल पवार थांबला नाही, मच्छिंद्र पाटील थांबला नाही आणि माझ्या मिळकतीमध्ये वारंवार घुसखोरी करायचं. आणि 15 मेच्या नंतर मी परगावी गेलतो आणि परगावी गेल्यानंतर माझ्या जागेमध्ये येऊन जाळ काढलं आणि शस्त्र घेऊन तिथे माणसं पाठवली. त्या दिवशी शनिवार होतं आणि आम्ही नव्हता आणि ते CC फुटेजमध्ये माझ्याकडे तो पुरावा आहे. आणि प्रत्येक गोष्टी त्याने मला जेव्हा जेव्हा त्रास दिला आहे ही प्रत्येक CC फुटेज, व्हिडिओ ही माझ्याकडे पुरावे आहेत. आणि परवाची गोष्ट अजून झाली की तो बोर्ड आमचा खराब झाला होता, वादळामुळे फाटलं होता. तो बोर्ड आम्ही बदलत होता. आमच्या कामगाराला सुद्धा त्याने धमक्या दिली आणि त्याला पळवून लावलं आणि पोलिसांना आम्ही बोलवलं, 112ला कॉल केला, पोलीस आले. ते म्हणते बोर्ड लावू नका. आम्ही परत साहेबाला सांगितलं की साहेब
आता तुम्ही नवनाथ पवार तर तुम्ही म्हणले की मोजणी केल्याशिवाय तुम्ही काम करू नका. त्यांचं तर काम चालूच आहे आणि प्रत्येक गोष्टी करत आहे आणि मला का करू देत नाही ती. आमचं दुकान, आमच्या जागा, आमची मिळकत असून आम्हाला काय करू देत नाही. तर त्यांची साहेब म्हणतात की ह्यांच्यावरती दबाव भरपूर आहे आणि आमच्यावर दबाव असल्यामुळे आणि तो राजकारणी आहे नवनाथ पवार आणि तो मच्छिंद्र पाटील व्यवसायाने वकील आहे. एवढं ही असून त्याच्यावरती दबाव लावून मी परप्रांतीय असल्यामुळे मला काही कुठलाही आता न्याय मिळत नाही. नगरपालिकेत न्याय मिळत नाही, तहसीलकडनं न्याय मिळत नाही, मला पोलीस स्टेशनकडनं न्याय काय मिळत नाही. म्हणून मी आता देशातले स्वतः न्यायव्यवस्था हा पत्रकार परिषद होती. ही पत्रकार परिषद समोर मी आलो आहे. मला आता नक्की असा विश्वास असेल की आता पत्रकार परिषद नंतर मला कमीत कमी माझी हा न्याय मला मिळेल अशी मी अपेक्षित आहे. कमीत कमी पोलिसांनी त्यांच्यावरती मी एवढी दाखल केलेली गुन्हे त्याच्यावर कारवाई करायची होती, परंतु काय कारवाई केली नाही अजूनपर्यंत. ही कधी कारवाई होईल काय मला सांगता येत नाही. मला आता एकच वाटते की काही वेळा असं वाटतात की मी मरू का जाऊ का काय करू. पण आता मला असं काही वेळ होतात की मिळकती आहे, माझे कागदपत्र डॉक्युमेंट समजा ओके आहे, माझे सर्व जे काम ठेवलेलं आहे हे काम सुरेश कसं होईल. तर मला आता एकच इशारा आहे, जरी यांच्यावरती पोलीस प्रशासनाने यांच्यावरती जर नाही जर का दबाव दिला, माझे मिळकतीमध्ये वारंवार घुसखोरी करतात, माझे मिळकतीमध्ये येतात आणि कधी जर बरं वाईट काहीतरी झाला केला तर त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन राहील. आणि अजून एक मी सांगतो की आता जरी ह्याच्यावर कारवाई जर नाही झाली केली तर मी सोलापूरला जाणार आणि आमरण उपोषणाला बसणार. हा ठामपणे आता ही शेवटाची गोष्ट सांगतो. जय महाराष्ट्र.